काका नेहमी एक गाणं गुणगुणत असत, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कुणाची. असं पृथ्वी मोलाचं शब्दशः दान ज्यांच्या पदरात टाकलेलं आहे असे श्री अम्मणगी आपल्या इथे उपस्थित आहेत. नमस्कार. साधारण लहानपणापासून तुम्हाला हरिकाकांचा मला सहवास लाभला. कळतेस मी हरिकाकांची. तर तुम्हाला त्यांच्या काही आठवणी सांगता येतील खूप आहेत आम्हाला? आठवणी सांगता येतील की हरिकाका दरवर्षी एक 3 ते 4 दिवसासाठी गारगोटीला येत होते. बरं. ते आमच्या घरी मुक्कामला असायचे. हां. आणि बऱ्याच वेळा म्हणजे कसं त्यांच्या संगड एक ते 4 जण असायचे. विचारी काका, ते असे शेदर काका, म्हणजे सगळे असे लवाजमा त्यांचा संगट असायचा. आणि डवरी म्हणून एक गाडीवाले लिपाणीचे होते, त्यांच्या गाडीतून ते कायम आणून सोडायचे आणि न्यायचे, त्यांच्याकडे काम असायचं. मग आम्ही एकदम लहान होतो त्यावेळीपासून आम्ही म्हणजे बघता असल्यामुळं आईवडील पूर्णपणे त्यांनी शब्द सांगतील तेच तेवढं करत असायचे. आणि आमच्या आईला आऊ म्हणून काका हाक मारत असत. तर एक वेळ काय झालं की आई यायला वेळ झालेला होता तिला, मंदिरमध्ये यायला वेळ झाला. त्यावेळी गावात चालत जावं लागत होतं. ते ओढा होता मोठा, त्यातून तिकडं पलीकडे जायला लागत होतं. तर अहो अजून का आले नाही हा प्रश्न काकांनी स्वतः आपल्या भक्तांना विचारला, पुढ्यात बसलेली बाकीच्यांना. तर ज्यांना माहिती होतं त्यांनी सांगितलं ते येत असेल आता. नाही, आलेली आहे, तिला कोणतरी घेऊन या. त्यावेळी ओढ्याला पाणी होतं, त्यामुळं 2 जण मग लोक उठून आलीत आणि मग आमच्या आईला घेऊन काकांच्याकडे गेली. त्याच्यानंतर दुसऱ्या टायमाला आपण म्हणजे हरिकाकाने जे आम्हाला म्हणजे पूर्णपणे म्हणजे हे काही नव्हतं. आईकडून पण पाठिंबा नव्हता घरचा, वडिलांच्याकडून पण नव्हता. दोघं पण येऊन गारगोटीमध्ये राहिलेले होते. आईंचं गाव आमच्या शनगाव ते 4 मैलावर आहे आणि उत्तूर हे गाव माझ्या वडिलांचं. त्याच्यानंतर कासाराचा धंदा वगैरे असं त्यांनी करून त्यांनी आपलं पोट चालवत होते. जेमतेम दोन्हीकडची परिस्थिती चांगली होती, पण घरचा पाठिंबा नसल्यामुळे दोघांना पण हे झालेलं होतं. तर एक दिवस हरिकाकांनी स्वतः वडिलांना बोलवून घेऊन सांगितलं की तू भांडी विकायचा धंदा कर. 4 भांडी जुनी घ्यायची, नवी विकायची, असा हा धंदा केलास तर तुझं सार्थक होईल यात म्हणून सांगितलेलं होतं. त्या पद्धतीनं आमच्या वडिलांनी हे केलं. त्याच्यानंतर गारगोटीमध्ये बुधगड तालुक्यातील मेन गाव असल्यामुळे तिथं दुकान टाकलं. थोड्याच दिवसात म्हणजे भरभराट झाली, दुकान चांगलं चाललेलं होतं. आणि एक वेळ हरिकाकाने घरी यायसाठी खूप प्रयत्न केले वडिलांनी. हरिकाकांनी तुमच्या घरी यावं. हो. तर आमच्या वडिलांना सरळ सांगितले, स्वतःचं तुझं घर होत नाही तोपर्यंत मी तुझ्या घरात येत नाही. मग आमच्या घराशेजारी आम्ही भाड्याने ज्या घरात राहत होतो त्याच्या शेजारीच हरी पुंडलिक जाधव म्हणून हे होते, व्यापारी होते मोठे. त्यांच्या घरी कायम काकाला थांबत होते. मग शेवट मग ते योग कधी येणार तर सांगितले मी तुला सांगतो. आणि 1-2 वर्ष गेले असतील. त्याच्यानंतर सांगितलं काय ते मला वाटते 1980च्या हे 69-70च्या दरम्यान वडिलांना सांगितलेलं की तुमचं घर आता तुम्हाला स्वतःचं घर होणार आहे. एक जुनं घर आहे आणि ते घर तुम्हाला विचारायला आल्यानंतर तुम्ही ते घर घेऊन टाका. मग काही दिवसानंतर एक शेजारचीच गावची बाई आमच्या घरी आली आणि अण्णासनी म्हणाली, अण्णा म्हणायचे सगळेजण, अण्णा तुम्ही आमचं घर विकायचं आहे, घेताय काय? मग तिथं बरेचसे म्हणजे बसलेली लोक होते. ते बाई उठून गेल्यानंतर म्हणाले ते भुताटकीचं घर आहे आणि तुम्ही कुठं घेताय? ब्राह्मणांचं घर आहे, बरेच वर्ष पडलेलं आहे, तिथं काँग्रेस कमिटीचं ऑफिस होतं पूर्वी. मग ती कशाला घेताय तुम्ही? ते भुताटकी घर आहे, तिथं कोण राहत नाही. त्यावेळी मग नंतर आई आणि वडील दोघं पण परत काकांच्या भेटीसाठी आले आणि विचारलं की असं असं आहे. आणि विचारायला आलेले होते, पण ते भुताटकी जागा आहे असं तसं काहीतरी लोक सांगतात, काय करायचं? आम्ही पण भूतच आहे की, आम्ही राहायला जायचं म्हणजे आम्ही भूतच आहे आपण. आणि त्यांचं जमेल
आपण भूत असल्यामुळे तिथे राहिलो तर आपलं व्यवस्थित चालेल म्हणाले. आणि खरोखर तसंच झालं की तिथे गेल्यानंतर आमची प्रगती खूप झाली. हां. त्याच्यानंतर नवीन त्याच जागेत पुढच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत घर बांधलं 2 पण मजली. तुम्हाला एक जमीन पण घ्यायला सांगितली होती हां, ना? जमीन घ्यायला सांगितलेली होती. त्याचा असं हे आहे की गारगोटीपासून एक 15 किलोमीटरवर जंगलात, की तिथं म्हणजे माणसाला जरी कोण आजारी पडले किंवा काय झालं तर पाळण्यातनं आणत होती. इतकी म्हणजे परिस्थिती वाईट दुर्गम होती तिथे, एकदम दुर्गम. अशा ठिकाणी तिथले धनगर लोक उठून म्हैसूरच्या राजा तिकडे जमिनी मोफत द्यायला लागल्यानंतर चाललेले होते. हां. त्यावेळी ते लोक, काकाने आधी सूचना दिलेली होती की अशी लोक येतील तुमच्याकडे, कोणी येऊ दे, पण जमीन घ्यायची आहे म्हणून जर तुमच्याकडे कोण आलेच तर त्यांची जमीन तुम्ही घ्यायची, नाही म्हणायचं. नाही म्हणायचं नाही. मग त्यावेळी म्हणजे 1,000-1,500 रुपये 2,000 रुपये एकर अशी जमीन असायची. त्यावेळी काय पिकत पण नव्हतं, नाचणी वगैरे असायचं आणि पडत जाय. तरी पण ती घ्यायला सांगितले म्हटल्यानंतर घेतली. पूर्ण म्हणजे जेवढे पैसे होते तेवढ्यात ते असे जवळ 56-58 एकर जमीन घेतली. त्या काळी तेवढे पैसे संपून पूर्ण रिकामं झाले वडील. त्याच्यानंतर ते शेती करायचा प्रयोग केला. ते तर म्हणजे आपला धंदा नाही, आपण केली माणसं, त्यामुळं काय जमलंच नाही ना. त्यामुळे थोडी वर्ष केली. तिथं पहिला ऊस पण नेला, पण तिथं रानटी जनावरं खूप होती, डुकरं वगैरे असं असायचं. त्यामुळे ते काय सरळ झालेलं नाही आणि त्याच्यात खूप लॉस झाला. मग त्यावेळी हरिकाकांनी सांगितलेलं होतं, जरी काही झालं तर तुझी पुढची पिढी संपूर्ण सुखात राहणार आहे, त्यामुळं तुला काय त्रास होईल ते होऊ दे. आणि मग काय त्या पद्धतीनं आता त्याचे गुण दिसून झालेले. तुमच्या आयुष्यात काकांचं काय स्थान आहे किंवा काय वाटतं? आज आम्ही जे आहे ते संपूर्ण या हरिमठाच्या आशीर्वादाने चाललेलं आहे. हरिकाकांचा शब्द आज देखील आम्हाला ते पूर्ण म्हणजे त्यांच्याशी आम्ही बांधिलकी असल्यासारखं आहे. त्यांचा शब्द तो शेवट.